हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो दर रविवारी सकाळी 11 वाजता. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, म्हणजे रोज वापरली जाणारी इंग्लिश वाक्य. मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की मॅम आम्हाला हे शिकवा, मॅम या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, मॅम आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, मॅम आम्हाला कॉन्फिडन्स नाही येत आहे, करू काय? फ्रेंड्स, ह्याचं उत्तर मला असं द्यावंसं वाटतंय की तुम्ही रोजच्या तुमच्या लाईफमध्ये जितकं जास्त इंग्लिश इनकॉर्पोरेट करू शकता, जितकं जास्त इंग्लिश बोलू शकता, तितकी फ्लुएन्सी तुम्हाला येणार आहे. फक्त व्हिडिओज बघून, फक्त पुस्तकं वाचून तुम्हाला इंग्लिश येणार नाही आहे. सो आता जी आपण वाक्य बघणार आहोत ती वाक्य तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये यूज करायची आहेत. हा व्हिडिओ फक्त बघून सोडून द्यायचा नाही आहे. हवं तर लिहून काढा वाक्य किंवा स्क्रीनशॉट काढा आणि ही वाक्य तुम्ही समजून घ्या, अर्थ समजून घ्या आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये कधी तुम्ही ही वाक्य यूज करू शकता हे पहा आणि ती वाक्य बोला. मी कायम म्हणत असते की जितकं जास्त तुम्ही बोलणार आहात तितकं चांगलं तुमचं इंग्लिश होणार आहे. तुम्ही जर गप्प बसून फक्त ऐकलत मी इंग्लिश काय बोलतीये, किंवा तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल, किंवा तुम्ही मूवीज बघत असाल, बाकी काही बघत असाल, वाचत असाल, फक्त त्यांनी नाही उपयोग होणार आहे. अनलेस अँड अंटिल यू स्पीक यू आर नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. ऑलराईट. आणि लाजण्याचं काही कारण नाही आहे. जेव्हा तुम्ही बाहेरसुद्धा तुमच्या फ्रेंड्सबरोबर किंवा तुमच्या कलिग्सबरोबर किंवा रिलेटिव्सबरोबर कोणाही बरोबर इंग्लिश बोलताना लाजू नका. इट्स ओके जर तुम्ही चुकलात. ऑलराईट. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकणार आहात. इट्स ओके इफ यू मेक मिस्टेक्स, बिकॉज जोवर तुम्ही चुकणार नाही तुम्हाला कसं कळणार की मी हे चुकली आहे. ऑलराईट. सो जर का तुम्ही एखादं बोलायला इंग्लिश वाक्य चुकलात, इट इज फाईन, गो अहेड, मूव्ह अहेड. ऑलराईट. तिकडे अडकून नका बसू. बट मेक इट अ पॉईंट दॅट यू आर स्पीकिंग इन इंग्लिश. ऑलराईट. थोडंसं आता जसं मी तुम्हाला समजवताना बघा, आय एम नॉट टॉकिंग इन इंग्लिश फुल्ली, आय एम नॉट टॉकिंग इन इंग्लिश द एंटायर टाईम, बिकॉज असं होऊ शकतं जर का मी सगळंच इंग्लिशमध्ये हे आत्ता जे काय बोलले हे एक्सप्लेन केलं, कदाचित तुम्हाला काहीच समजणार नाही किंवा समजेल सुद्धा. बट वॉट आय एम ट्राईंग टू डू हिअर इज थोडंसं इंग्लिशमध्ये बोलते मी, थोडंसं मराठीमध्ये बोलते मी, सो दॅट तुम्हाला थोडा थोडा संदर्भसुद्धा लागेल की मी काय बोलते आहे. ऑलराईट. सो तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकता. आय एम नॉट सेईंग गो 100% इंग्लिश. ऑलराईट. सगळी वाक्य आजपासून मी पूर्ण दिवस मी इंग्लिशमध्ये बोलणार असं नका करू. मेक इट अ पॉईंट जर का तुम्ही 2 मराठी वाक्य बोलली, 3rd वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करा. 1 वाक्य मराठीमध्ये बोलात तर 2 वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करा. सो ट्राय डिफरंट थिंग्स, ट्राय वॉट एव्हर सूट्स यू, ट्राय अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. जर तुम्हाला एकदम तुम्ही मनावरच घेतलंय नाही आता मला इंग्लिश शिकूनच राहायचंय, तर मग फुल फ्लेजेडली इंग्लिश बोलायला लागा. मग किती पण चुकलात तरी चालेल. सगळं मी हे सांगण्याचा हेतू काय होता की जोवर तुम्ही इंग्लिश बोलत नाही तोवर तुम्हाला इंग्लिश येणार नाही. मग तुम्ही असे किती पण व्हिडिओ बघा, नंतर नका बघू. सो आत्ता मी जी तुम्हाला वाक्य सांगणार आहे डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस, ती तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये बोलायची आहेत. ओके. समजून घ्या ती वाक्य आणि कधी ती वाक्य तुम्ही वापरू शकता हे तुम्ही फिगर आउट करा. ओके. आणि मग ती वाक्य यूज करूया. सो सुरुवात करूयात आजच्या आपल्या टॉपिकला, दॅट इज 51 डेली यूज्ड इंग्लिश सेंटेन्सेस. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटनही दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल. तसंच या छोट्याशा बटनवर क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल, जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ई-बुक्सच्या लिंक्स, नोट्सच्या लिंक्स, वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स, तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्स सुद्धा मी देत असते. नाव लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. आवर फर्स्ट सेंटेन्स इज, तो आता सगळ्यांशी चांगला वागत आहे. तो आता सगळ्यांशी चांगला वागतोय. इन इंग्लिश हाऊ आर यू गोइंग टू से इट? ही इज बीइंग नाईस टू एव्हरीवन नाव. ही इज बीइंग नाईस टू एव्हरीवन नाव. माझी कॉफी थंड होत आहे. कृपया पंखा बंद कर. कृपया पंखा बंद करा. माझी कॉफी थंड होतीये. इन इंग्लिश तुम्ही म्हणू शकता माय कॉफी इज गेटिंग कोल्ड. प्लीज टर्न ऑफ द फॅन. माय कॉफी इज गेटिंग कोल्ड. प्लीज टर्न ऑफ द फॅन. जसं मी तुम्हाला म्हटलं तुमच्या सिच्युएशननुसार म्हणा. तुम्ही म्हणू शकता माय टी इज गेटिंग कोल्ड, प्लीज टर्न ऑफ द फॅन, किंवा माय टी इज गेटिंग कोल्ड,
प्लीज स्विच ऑफ द AC. ठीक आहे, सो तुमच्या हिशोबानुसार तुम्ही म्हणू शकता. स्नेहा आता झोपली असावी. स्नेहा इज प्रॉबब्ली स्लीपिंग नाव. स्नेहा इज प्रॉबब्ली स्लीपिंग नाव. माझं इंग्रजी चांगलं होत आहे. माय इंग्लिश इज गेटिंग बेटर अँड बेटर. बेटर अँड बेटर म्हणजे चांगलं होत आहे. मग म्हणू शकता माय कुकिंग इज गेटिंग बेटर अँड बेटर, म्हणजे आता मी चांगला स्वयंपाक करायला लागली आहे. तसंच आता इथे मी म्हटलं आहे माय इंग्लिश इज गेटिंग बेटर अँड बेटर. माझं इंग्लिश चांगलं होत चाललं आहे. माझ्या दुचाकीचं पेट्रोल संपत चाललं आहे. माय बाईक इज रनिंग आउट ऑफ पेट्रोल. रनिंग आउट ऑफ पेट्रोल म्हणजे पेट्रोल कुठेतरी पळत नाही चाललं आहे, पेट्रोल संपत चाललं आहे. ओके, टू रन आउट ऑफ म्हणजे काहीतरी संपलं आहे. म्हणू शकता वी आर रनिंग आउट ऑफ ग्रोसरी म्हणजे घरातलं जे सामान आहे तांदूळ डाळ संपत चाललं आहे. सो रनिंग आउट ऑफ पेट्रोल म्हणजे संपत चाललं आहे. माय बाईक इज रनिंग आउट ऑफ पेट्रोल. कोणीतरी दार ठोठावत आहे. कोणीतरी दार वाजवत आहे. समवन इज नॉकिंग ॲट द डोर. Someone is knocking at the door. मी ते पुस्तक 3 वेळा वाचलंय. I have read that book 3 times. I have read that book 3 times. माझा मोबाईल फोन नुकताच हरवला आहे. I have lost my mobile phone recently. नुकताच हरवलाय, राईट. सो नुकताच म्हणजे रिसेंटली. आय हॅव लॉस्ट माय मोबाईल फोन रिसेंटली. माझी बस बस स्टॉपवर आली आहे. माय बस हॅज अराइव्ड ॲट द बस स्टॉप. माय बस हॅज अराइव्ड ॲट द बस स्टॉप. माझी गाडी वाटेत खराब झाली आहे. माय कार हॅज ब्रोकन डाऊन ऑन द वे. तुटली आहे असं शब्दशः ट्रान्सलेशन नाही करायचं. ओके, ब्रोकन डाऊन म्हणजे काहीतरी तुटली आहे, पण खराब झाली आहे ला सुद्धा आपण ब्रोकन डाऊन म्हणतो कारच्या बाबतीत. ऑल राईट, माय कार हॅज ब्रोकन डाऊन ऑन द वे. तुम्ही ऑर्डर केलेला पिझ्झा आलेला आहे. द पिझ्झा यू ऑर्डर्ड हॅज अराइव्ड. द पिझ्झा यू ऑर्डर्ड हॅज अराइव्ड. हे गाणं तू आधी ऐकलं आहे का? हॅव यू हर्ड दिस सॉन्ग बिफोर? हॅव यू हर्ड दिस सॉन्ग बिफोर? मी वीकेंडला माझ्या मित्रांसोबत बाहेर जातो. आय गो आउट विथ माय फ्रेंड्स ऑन वीकेंड. आय गो आउट विथ माय फ्रेंड्स ऑन वीकेंड. वीकेंड म्हणजे काय? तर वीकच्या शेवटी म्हणजेच सॅटर्डे संडे. सो सॅटर्डे संडेला आपण वीकेंड असं म्हणतो. मी आठवड्यातून 5 दिवस क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट 5 days अ वीक. जर तुम्ही टेनिस खेळत असाल, आय प्ले टेनिस 5 days अ वीक. जर तुम्ही 5 दिवस TV बघत असाल, आय वॉच TV 5 days अ वीक. जर तुम्ही न्यूजपेपर 5 दिवस वाचत असाल, आय रीड न्यूजपेपर 5 days अ वीक. सो अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन यू कॅन चेंज द सेंटेन्स. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल सेंटेन्स सांगते आहे, पण तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही सेंटेन्स चेंज करायचं आहे. किंवा आय वर्क 5 days अ वीक. आठवड्यातून 5च दिवस मी काम करतो. ठीक आहे, तुमच्या सिच्युएशननुसार सेंटेन्स बदला. नेक्स्ट इज मी सहसा शॉवरमध्ये गाणी गातो. बाथरूम सिंगर ज्याला म्हणतात. ऑलराईट, सो इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय युजली सिंग सॉंग्स इन द शावर. आय युजली सिंग सॉंग्स इन द शावर. तो पत्नी आणि 2 मुलांसह राहतो. ही लिव्स विथ हिज वाईफ अँड 2 sons. ही लिव्स विथ हिज वाईफ अँड 2 sons. रात्रीच्या जेवणानंतर नेहा सहसा फिरायला जाते. नेहा युजली गोज फॉर अ वॉक आफ्टर डिनर. नेहा युजली गोज फॉर अ वॉक आफ्टर डिनर. मला माझा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला मिळतो. आय गेट माय सॅलरी ऑन 7th of every month. I get my salary on 1st of every month. I get my salary on 5th of every month. Change the sentence according to your situation. ठीक आहे, जेव्हा मी खूप खाते तेव्हा मला झोप येते. I get sleepy when I eat too much. I get sleepy when I eat too much. मी इंग्रजीचा सराव घरी करते. I practice English at home. I practice English at home. माझी आई रोज माझ्या घरासमोर रांगोळी काढते. My mother draws रांगोळी in front of my house daily. My mother draws रांगोळी in front of my house daily. मी माझ्या मुलीला रोज अभ्यास करायला लावतो. I make my daughter study every day. I make my daughter study every day.
तुम्ही रोज छान कपडे घालता. यू वेअर नाईस क्लोथ्स एव्हरी डे. यू वेअर नाईस क्लोथ्स एव्हरी डे. तू बिर्याणी चांगली बनवत नाहीस. यू डोंट कुक बिर्याणी वेल. तुमच्या आईला किंवा फ्रेंड्सना किंवा बायकोला जर तुम्हाला असं म्हणायचं असेल अगदी तू बिर्याणी नाही चांगली बनवत, तो तुझा नाही आहे फोर्टे, काहीतरी वेगळं बनव, इन इंग्लिश तुम्ही म्हणू शकता यू डोंट कुक बिर्याणी वेल. ठीक आहे. नेक्स्ट इज तू कधी घड्याळ घालत नाही का. डोंट यू एव्हर वेअर अ वॉच. म्हणजे तू कधीच घड्याळ घालत नाहीस का. डोंट यू एव्हर वेअर अ वॉच. बँक दुपारी 3:30 वाजता बंद होते. द बँक क्लोजेस ॲट 3:30 PM. द बँक क्लोजेस ॲट 3:30 PM. सकाळी 9 वाजता बैठक सुरू होईल. द मीटिंग विल बिगिन ॲट 9 AM. द मीटिंग विल बिगिन ॲट 9 AM. बाईकने कॉलेजला जायला मला 5 मिनटं लागतात. It takes me 5 minutes to get to my college by bike. It takes me 5 minutes to get to my college by bike. मला भाडं देण्यासाठी काही पैसे हवे आहेत. I need some money to pay the rent. I need some money to pay the rent. माझा नवरा चहापेक्षा कॉफीला प्राधान्य देतो. My husband prefers coffee to tea. My husband prefers coffee to tea. रामाला त्याची मांजर खूप आवडते. राम likes his cat very much. राम likes his cat very much. स्वतःवर विश्वास ठेवा. Believe in yourself. Believe in yourself. हा पांढरा शर्ट मला उत्तम प्रकारे बसतो. This white shirt fits me perfectly. ओके, उत्तम प्रकारे फिट होतो, उत्तम प्रकारे बसतो. Fits me perfectly. This white shirt fits me perfectly. लाल ड्रेस तुला शोभतो किंवा शोभून दिसतो. The red dress suits you. The red dress suits you. माझी मुलगी माझ्यासारखी दिसते. My daughter looks like me. My daughter looks like me. कीर्ती आज खूप थकल्यासारखी वाटत होती. कीर्ती seems very tired today. कीर्ती seems very tired today. मी दुपारचं जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग लंच. आय एम कुकिंग लंच. शिवांश त्याच्या मित्राशी फोनवर बोलतोय. शिवांश इज टॉकिंग टू हिज फ्रेंड ऑन द फोन. शिवांश इज टॉकिंग टू हिज फ्रेंड ऑन द फोन. मी सध्या बँकेत काम करत आहे. आय एम वर्किंग इन अ बँक ॲट प्रेझेंट. आय एम वर्किंग इन अ बँक ॲट प्रेझेंट किंवा आय एम वर्किंग इन अ बँक प्रेझेंटली. Currently I'm working in a bank. अनुजा आता MBAचं शिक्षण घेतीये. अनुजा is studying MBA now. अनुजा is studying MBA now. ती उद्या केरळला रवाना होतीये. She is leaving for Kerala tomorrow. She is leaving for Kerala tomorrow. तो नेहमी व्हिडिओ गेम खेळत असतो. He is always playing video games. He is always playing video games. राम आणि श्याम नेहमी भांडतात. राम अँड श्याम आर ऑलवेज क्वारलिंग. राम अँड श्याम आर ऑलवेज फायटिंग. राम अँड श्याम आर ऑलवेज आर्ग्युइंग. ओके, वेगळ्या पद्धतीने सेंटेन्स म्हणू शकता. आदिती आमच्यासाठी चहा बनवतीये. आदिती इज मेकिंग टी फॉर अस. आदिती इज मेकिंग टी फॉर अस. मी एक जुना चित्रपट डाउनलोड करतोय. आय एम डाउनलोडिंग ॲन ओल्ड मूव्ही. आय एम डाउनलोडिंग ॲन ओल्ड मूव्ही. आपण आज रात्री जेवायला बाहेर जात आहोत का. आर वी गोईंग आउट फॉर डिनर टू नाईट. आर वी गोईंग आउट फॉर डिनर टू नाईट. ती स्पोकन इंग्लिश शिकत आहे का. इज शी लर्निंग स्पोकन इंग्लिश. इज शी लर्निंग स्पोकन इंग्लिश. मी स्वयंपाक आता बरा करत आहे का. अम आय कुकिंग वेल नाव. अम आय कुकिंग वेल नाव. मी आता गाडी बरी चालवत आहे का. Am I driving well now? So तुमच्या सिच्युएशननुसार चेंज द सेंटेन्स. प्रियंका सोमवारपर्यंत इथेच राहणार आहे का. इज प्रियंका स्टेइंग हिअर अंटिल मंडे. इज प्रियंका स्टेइंग हिअर अंटिल मंडे. इंटरनेट खूप हळू चालतंय. द इंटरनेट स्पीड इज टू स्लो. द इंटरनेट स्पीड इज टू स्लो. मी एक ईमेल मसुदा तयार करत आहे. आय एम ड्राफ्टिंग ॲन ईमेल किंवा आय एम रायटिंग ॲन ईमेल.
फ्रेंड्स, हे होते आपले 51 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस जे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात नक्की वापरा. तुमच्यानुसार तुम्ही सेंटेन्स चेंज करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप महत्त्वाचं, जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे, कसे लेसन्स शिकवले जातात, लेसन्स नंतर MCQ टेस्ट असते, तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर ॲड करण्यात येतं, 10 स्पीकिंग असाइनमेंट्स करून घेण्यात येतात. असं बऱ्याच गोष्टी आहेत. माहिती तुम्हाला वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळी माहिती वाचू शकता किंवा सरळ www.aishwaryapadekar.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती वाचू शकता. आणि जर तुम्ही अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. तिकडे डेली माझ्या जीवनाचे अपडेट्स मी टाकत असते. ऑलराईट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.